झी 24 तास एक पाऊल पुढे। 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जगाच्या नजरा या अनेक घटनेकडे खिळून राहिल्या, त्यावर एक नजर। 2013 मध्ये पाकिस्तानात फार मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे। पाकिस्तान संसद ही 18 मार्च 2013 ला बरखास्त होईल, पण त्यानंतरचा सवाल असा आहे की 2013 मध्ये सत्तेवर कोण येईल। 2012 मध्ये पाकिस्तानात वारंवार हिंसक घटनांचं आणि आतंकवादी घटनांचं साम्राज्य राहिलंय। राष्ट्रपती झरदारी यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांनी चांगलंच पछाडलंय। त्याचबरोबर पाकिस्तानचं सैन्य हे कमजोर पडत असल्यानं अस्थिर्य वाढत चाललंय। पण जाणकारांच्या म्हणण्यानुसार खरी लढाई ही झरदारींची पीपल्स पार्टी आणि नवाज शरीफ यांच्या मुस्लिम लीग यांच्यामध्ये असेल। दोन 2013 मधला आणखीन एक सवाल आहे, तो म्हणजे चीन आशिया खंडातील कोणत्या देशाशी युद्ध पुकारेल। मागील काही वर्षांचा विचार करता आर्थिक प्रगतीच्या अश्वावर स्वार झालेल्या चीननं आपले लष्करी सामर्थ्य वाढवलंय। व्यापारी कक्षा वाढवतानाच भारताशी सीमांवरून वाद सुरू झालाय। दक्षिण व्हिएतनामशी चीनचा सागरी कक्षेवरून वाद उफाळलाय। त्याचवेळी जपानच्या एका बेटावरूनही चीननं आक्रमक भूमिका घेतली आहे। 2013 मध्ये इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाचा भडका उडण्याचीही शक्यता आहे। इराणच्या परमाणु कार्यक्रमाला इस्रायल संशयाच्या सुईतून पाहतोय। भविष्यात इराण त्याचा वापर अण्वस्त्रासाठी करेल अशी भीती इस्रायलला वाटते आणि म्हणूनच अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी त्याच्यावर आपला दबाव वाढवलाय। याचवेळी इराणनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे की इराणचा परमाणु कार्यक्रम हा खूप वर्ष चालणारा आणि शांतीपूर्ण असा एक कालबद्ध कार्यक्रम आहे। पण त्याच वेळी इराणच्या मिसाईल चाचण्यांनी आगामी काळात इस्रायलचा धोका वाढवलाय हे नाकारता येणार नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। आजच्या प्राईम वॉचमध्ये इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।